विधानसभेसाठी मनसेकडून काल 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबईतल्या शिवडीमधनं बाळा नांदगावकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। तर पंढरपूरमधनं दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर झाली आहे। या उमेदवारीबाबत बोलताना संजय राऊतांनी टीका केली आहे। त्यांच्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। पक्ष आहे त्यांचा पक्षाने उमेदवार उभे करावेत, कुठे काय करावे तर त्यांचा प्रश्न आहे ना। या देशात लोकशाही आहे आणि आम्ही ती मानतो। आता लोकसभेला त्यांचा पाठिंबा मोदी शहांना होता, महाराष्ट्रद्रोही। आता कोणाला आहे ते पाहावं लागेल। संजय राऊत असं म्हणतात की लोकसभेला जे आहे ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा मोदींना दिला होता आणि आता विधानसभा आल्यानंतर राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतील हे आपण सांगू शकत नाही। मला वाटतं आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। जर ते संजय राऊतांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे, त्याला मी काही करू शकत नाही। मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारांवर राऊतांनी आता टोला लगावलाय, तर तो राऊतांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असल्याचं प्रत्युत्तर संदीप देशपांडेंनी दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।